अनेक नेत्यांना फोन करून त्यांच्या वावा केल्या, तुम्ही या एकदा दर्शन घ्या असं म्हटलं. तुम्हाला कधी कॉल आला होता? आमंत्रण भेटूया असं खूप वेळा सांगितलं गेलं, बोललं गेलं. योगायोगाच्या गोष्टी असतात. कधी कॉल आला तेव्हा तुम्हाला असं वाटत होतं की बाबा खरंच एवढं प्रसिद्ध आहे? विश्वासाचा प्रश्न नसतो. आपला एखादा मित्र सांगतो, अरे चल ना जाऊन येऊया, आपण जातो. तो पुरोगामी महाराष्ट्र मातीत घालण्याचं काम होतं. या पायऱ्यांवरती काळ्या जादूची चर्चा होते, याच्या एवढा मोठा अपमान तर कशाचाच नाही. आता लोक एक दुसऱ्याकडे तर्जनी बघतायत की अरे तर्जनी कापली का वगैरे. इतका संशय महाराष्ट्रात निर्माण झाला. त्याच्यातनं मला अजून एक महाराष्ट्राला नजरेसमोर आणायचं आहे. हा खरात आहे. हा खान असता तर. आपल्यासोबत आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत. खरं पाहायला गेलं तर खरात बाबा म्हणजेच कॅप्टन खरात बाबा याच्यावरती आता पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेली आहे. SIT चौकशी जी आहे ती सुरू आहे. परंतु याचं घर ज्या ठिकाणी होतं, ईशान्य मंदिर ज्या ठिकाणी होतं, मीरगाव त्या गावाचं नाव, आणि त्याच्याच काही अंतरापुढे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं हे गाव आहे. कधी त्यांना ह्या कॅप्टन खरात बाबाची म्हणजे आठवण किंवा कधी ते गेलेत का, या संदर्भात आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. तुमच्या तर अगदी काही जवळच गाव होतं. मी जर गेलो असतो तर पहिला लोकमतली फोटो माझंच लावला असता. नाही, पण कधीतरी गावातल्या लोकांकडनं ऐकलं असेल त्याबद्दल, एवढे मोठे प्रचलित बाबा होते. खूप कहाण्या लोक सांगायचे, पण कधी आपण लक्ष दिलं नाही. आपल्याला काय करायचं. पण खरं बघायला गेलं तर हा माननीय मुख्यमंत्र्यांना मी प्रश्न विचारेन, हा इंटेलिजन्सचा फेलियर आहे. इतकं मोठं कांड गेले कित्येक वर्ष चालू आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनाला काहीच माहिती नाही. आपले मोठे मोठे मंत्री तिथे जात आहेत. हे इंटेलिजन्सचं फार मोठं फेलियर आहे. आपण जसं म्हणता इंटेलिजन्सचं हे खरंच फेल्युअर असेल असं वाटतंय का? कारण की हेच ना. नाही, पण ज्या पद्धतीने सरकारचे एवढे मंत्री एवढे प्रतिनिधी जातात, त्यांना जागृत करण्याचं काम की बाबा हे करू नका, इथे असं असं चालू आहे, हे सगळं इंटेलिजन्सनी करायला पाहिजे ना. आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो नेहमी. तुम्ही देखील पुरोगामी विचारांना अनेकदा पाठिंबा देताना पाहायला मिळतं. नेहमी म्हणतो की महाराष्ट्र नेहमी अनिष्ट प्रथेविरुद्ध उभा राहिला. भारतामध्ये महाराष्ट्राचं उदाहरण का दिलं जातं तर महाराष्ट्र नेहमी अनिष्ट प्रथेविरुद्ध उभा राहिला. इथल्या जातीभेदाविरुद्ध महाराष्ट्र उभा राहिला. महाडचं चौदार पाण्याचं आंदोलन असो, काळाराम मंदिराचं आंदोलन असो, मनुस्मृती जाळलीचं ते आंदोलन असो, किंवा तुकाराम महाराजांच्या अभंगातनं त्यांनी जे इथल्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जो हातोडा मारला, हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्राची एक वेगळी प्रतिमा पूर्ण जगभरात आहे. तो पुरोगामी महाराष्ट्र मातीत घालण्याचं काम होतं आहे. या पायऱ्यांवरती काळ्या जादूची चर्चा होते. याच्या एवढा मोठा अपमान तर कशाचाच नाही. या पायऱ्यांवर विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आपण कधी ऐकलं ही चर्चा या ठिकाणी होत? मग मी ऐकली म्हणून तर तुम्हाला सांगतोय, नाही तर कशाला सांगितली असती. नाही, पण अशा पद्धतीने हे म्हणजे न्याय, दुसरं न्यायाचं हे माहेरघर म्हणतं. दुसरं न्याय इथेच न्याय बनवला जातो. आता लोक एक दुसऱ्याकडे तर्जनी बघतायत की अरे तर्जनी कापली का वगैरे. बाबा इतका संशय महाराष्ट्रात निर्माण झालाय. किती योग्य असं हे वाटतंय तुम्हाला? कारण की प्लास्टिकचे साप, कपड्याचा वाघ, त्यानंतर चिंचोके, 100 रुपये किलोनी चिंचोके घ्यायचा आणि 1000 लाख रुपये मानला पाहिजे की नाही. मानलं पाहिजे की साला नाशिकला चिंचुके तर असे रस्त्यावर मिळतात, ते तो लाख रुपयाला विकायचा. म्हणजे केवढा मोठा व्यापारी असेल तो. पण ह्याच्यातनं मला अजून एक महाराष्ट्राला नजरेसमोर आणायचं आहे. हा खरात आहे. हा खान असता तर. अगदी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जर हा खान असता तर नेमकं वेगळं काहीतरी अजून ह्या ठिकाणी दिसून गेलं असतं. जेवढ्या बायकांची संख्या येते, हा तर एप्स्टीनचा बाप आहे. जेफ्री एप्स्टीनने जे केलं नाही ते ह्यांनी केलं. सूत्रांकडून जी माहिती मिळते, दिवसाला 4 बायकांसोबत असे प्रकार करायचा. आत्तापर्यंत 2000 बायकांसोबत असे. मला त्याच्या त्या संख्येबद्दल काही बोलायचं नाही. मला कुठल्याही ह्याच्यात जायचं नाही कॉन्ट्रोवर्सीमध्ये. पण जे काही झालं ते योग्य झालेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांनी अनेक नेत्यांना फोन करून त्यांच्या वावा केल्या, तुम्ही या एकदा दर्शन घ्या असं म्हटलं. तुम्हाला कधी कॉल आला होता? कॉल, आमंत्रण, भेटूया असं खूप वेळा सांगितलं गेलं, बोललं गेलं.
हा योगायोगाच्या गोष्टी असतात. पण तुमचा विश्वास होता कधी कॉल आला तेव्हा तुम्हाला असं वाटत होतं की बाबा खरंच एवढं प्रसिद्ध आहे? विश्वासाचा प्रश्न नसतो. आपला एखादा मित्र सांगतो अरे चल ना जाऊन येऊया, अगदी आपण जातो. अगदी असं प्रत्येकजण काही विश्वासाने जातो अशातला काही प्रश्न नाही आहे. प्रत्येकाला एक हाऊस असते, ती हाऊस भागवायला जातो माणूस. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आत्ता महिला आयोगाच्या ज्या अध्यक्षा होत्या रुपालीताई चाकणकर यांच्यावरती कारवाई झाली, निलंबनाची कारवाई झाली. त्यांनी स्वतः राजीनामा दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केला. परंतु त्यांचे एकट्याचेच फोटो नाही, म्हणजे फारसे त्यांचे जवळीक असतील किंवा इतर असे काही, परंतु अनेक नेत्यांचे फोटो होते सर. असं आहे की पूर्वीचा महाराष्ट्र असता तर विरोधी पक्षांनी मागणी केली असती की ज्यांचे ह्याच्यात हातभार आहे त्या सगळ्यांनी नीतिमत्तेच्या ह्याच्यावरती राजीनामा द्यायला पाहिजे. आता महाराष्ट्रात तसं काय राहिलेलं नाही, काही होणार नाही आहे. अजून 2-4 दिवस खरात चालेल, खरातची फाईल बंद होत जाईल. ज्या पद्धतीने 6 महिन्यापूर्वीच खरातची माहिती पोलिसांकडे होती. 6 महिन्यापूर्वी पोलिसांनी माहिती दाबून ठेवली होती. हे आता काही नवीन राहिलेलं नाही. महाराष्ट्र वाट कसली बघतो नेहमी असं का? तुम्ही यापूर्वी देखील एक असं वक्तव्य केलं होतं की म्हणजे माहिती पहिलेच आलेली असते पोलीस खात्याला ॲक्शन करून दिली जात नाही, काही दबाव असतो काय नेमकं ते मला माहीत नाही काय. अगदी पण हे सगळ्यांना माहिती आहे की कोणी केस दाबली, कशी केस दाबली, कोणाचे फोन गेले, सगळ्यांना माहिती आहे. ज्यांचे संबंध आढळून आले त्यांना सहआरोपी करावं किंवा त्यांची चौकशी करावी अशी मागणी. काहीही होणार नाही या केसमध्ये, पुढे काहीही होणार नाही. नेमकं काय करायचं ह्या बाबांचं? महाराष्ट्राने उघड्या डोळ्यात महाराष्ट्राचा होणारा ऱ्हास महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोच आहे ना. महाराष्ट्राचा होणारा ऱ्हास महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय, अजून उघड्या डोळ्यांनी बघा, त्याच्याने काय होते. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड होते. खरं पाहायला गेलं तर मिरगाव त्या खरात बाबाचं म्हणजे भोंदू प्रकरणामध्ये आढळून आलेला हा खरात बाबा अनेकांना 100 रुपये किलोने चिंचोके आणायचा, त्यानंतर 1000, 2 लाख, 5 लाख अशा तो किंमती आकारून त्याचे विकायचा. आणि त्याच्यानंतर अनेक बड्या नेत्यांसोबत त्याचे संबंध, फोटोज आढळून आले. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर अवघं काही ते मिरगाव होतं, ते आव्हाडांच्या म्हणजे जे गाव आहे त्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर होतं. त्यांचाही संबंध आढळून आला होता. म्हणजे अनेकांनी सांगितलं होतं की तुम्ही इथे जावा, त्याच्याबद्दल ऐकून देखील होते, परंतु सुदैवाने ते कधी त्या मार्गावरती गेले नाहीत, मिरगावाच्या कधी वाटेवर गेले नाहीत. फोन देखील आले होते त्यांना. फोन आल्यानंतर नेमकं काय म्हणजे त्यांच्यासोबत बोलला ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्यांनी थेट सांगितलं आहे की हे प्रकरण आणि हे म्हणजे ह्या खरात प्रकरणामध्ये किती आवाज उचलला तरी काही होणार नाही आहे. पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवरती या जादूटोणा, काळी जादू याविषयी चर्चा होते आणि ही चर्चा त्यांनी स्वतः ऐकलेली आहे, हे स्वतः सांगत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे ह्या महाराष्ट्रासाठी अनेक बलिदान जे ते दिलेले आहेत, अनेक हुतात्मे या ठिकाणी शहीद झालेले आहेत या मुंबईसाठी, या महाराष्ट्रासाठी. आपण जर पाहिलं तर नेमकं काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी विचार हा महाराष्ट्रामध्ये टिकणार आहे का? आणि ज्या पद्धतीने हे काही प्रकरण आहे खरात प्रकरण, या बाबाला नेमका कशा पद्धतीने धडा शिकवला जातो आहे? मुख्यमंत्री म्हणत आहेत याची सखोल चौकशी सुरू आहे. SIT चौकशी सुरू असताना काल त्याला चांगला बेदम म्हणजे अशी मार देखील मिळालेला आहे. त्याच्या तोंडातून शब्द निघत होते, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा पद्धतीने. त्याच्यामुळे नेमकी अजून काय माहिती येते या ढोंगी अशोक खरात बाबा संदर्भात ती पाहणं फार महत्त्वाची असणार आहे. आणि या संदर्भात नेमकं सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.